नमस्कार, मी सुवर्णा. 4 वाजलेले आहेत. काही महत्त्वाच्या बातम्या या पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत. सुरुवात करूया प्रकल्पांसंदर्भातल्या बातमीने. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार असतानाच टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला. त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण गुंतवणुकीसाठी चांगलं नसल्याचं गुंतवणूकदार म्हणायचे. देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी जेव्हा राज्याचा विरोधी पक्षनेता होतो तेव्हाच हा टाटा एअरबसचा प्रकल्प राज्याबाहेर गेलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचा खापर आमच्यावर फोडलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच नाणार रिफायनरी प्रकल्प हा आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. आमचं सरकार येऊन 3च महिने झाले तरी चुकीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचं खोटं बोललं जात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की काही लोकांनी बदनामीचा घाट घातला असून 2.5 वर्षांच्या काळात केवळ भ्रष्टाचार आणि इतर कांड झालेत. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केलेली आहे. नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातनं एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे आणि मी नुकतीच त्याची माहिती घेतली. तर नवीन वर्षात त्या संदर्भात बजेटपर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा बजेटच्या आधी देखील ते घोषित होऊ शकतं. एकीकडे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येऊन 3च महिने झाले तरीही एक फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न होतोय की महाराष्ट्रातनं उद्योग चालले आहेत आणि या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची इकोसिस्टीम ही जी महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी आहे ती घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आपण बघितलं असेल मागच्याच कॅबिनेट सब कमिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना आम्ही मान्यता दिली आहे. दुर्दैवाने HMV कोणी ते ट्विट केलं नाही, पण आपल्यापैकी अनेकांनी ते दाखवलं आहे. आजपर्यंत देशामध्ये जेवढी मोठी गुंतवणूक कधीच झाली नाही, एवढी सिंगल गुंतवणूक, आणि त्याही गुंतवणुकीमध्ये 75% हिस्सा केंद्र सरकारच्या कंपनींचा. इतकी सेफ गुंतवणूक 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे. रिफायनरी होणारच आहे. टाटा एअरबस हे बघा, हे कधीच आहे, 23 सितंबर 2021 गुजरात में, उत्तर प्रदेश में एयरबस का लगेगा प्लांट, 22,000 करोड़ की हो गई डील. कधी से स्टे 23 सप्टेंबर 2021. मी पुन्हा सांगतो, महाराष्ट्राला 2 वर्षात आम्ही नंबर 1 वर आणू. महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावरच येईल. जे बॉटलनेक्स आहेत ते आम्ही दूर करतो.
आणि हे जे काही वातावरण तयार केलं जात आहे या वातावरणामुळे येणारा उद्योजक महाराष्ट्रापासून दूर चाललेला आहे। मला असं वाटतंय की महाविकास आघाडीचं षडयंत्र तर नाही ना की महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक आणि गुंतवणूकदार कन्फ्यूज झाले पाहिजे आणि महाराष्ट्र गुंतवणुकीपासून वंचित राहायला पाहिजे आणि म्हणून आज पुराव्यासहित मी हे क्लॅरिफाय करतोय। यातलं कुठलीही गोष्ट आमच्या काळात गेलेली नाही। याला जबाबदार जर कोणी असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आहे। हे त्यांचं पाप आहे, त्यांचं पाप आमच्या माथी मारू नका। माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केलाय। महत्त्वाची बातमी आहे, रवी राणा यांनी आरोप केलेला होता की खोके घेऊन बच्चू कडू गुवाहाटीला गेले। त्यानंतर रवी राणा आणि बच्चू कडू असा एक मोठा वाद समोर आला। यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे आणि आज फडणवीसांनी बोलताना हे स्पष्ट केलं, हा खुलासा केला की माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले। बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्या आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। बच्चू कडूंनी कोणाशी सौदा केला, काही उलटसुलट केलं हे म्हणणंच चुकीचं आहे। माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप लावणं हे चुकीचंच होतं आणि माझी ही पक्की इन्फॉर्मेशन आहे की ही जे लोक त्या ठिकाणी गेले गुवाहाटीला पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंवर विश्वास ठेवून ते सगळे लोक गेले। अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात 2 मोठे प्रकल्प येणार आहेत। पुण्यामध्ये 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि सीडीएसई हे 2 कंपन्या पुण्यामध्ये गुंतवणूक करत आहेत। केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 5000 रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येतोय। इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे तर सीडीएसई ही कंपनी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। त्यामुळे एकूण 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक या 2 कंपन्या मिळून पुण्यामध्ये करतायत। सध्या अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर मोठी राळ उठली होती। महाराष्ट्रासाठी मात्र आता या 2 प्रकल्पांच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे। तो आज मुझे बहुत खुशी है कि भारत सरकार, प्रधानमंत्री मोदी जी की सरकार ने रंजनगांव में इस 500 करोड़ के ईएमसी का मंजूरी दी है और साथ साथ बहुत आने वाले दिनों में एक हफ्ते 10 दिन में सीडैक पुणे में एक रोड शो भी हम लॉन्च करेंगे जहां पर हम प्रधानमंत्री मोदी जी के द्वारा जो 1000 करोड़ का फ्यूचर डिजाइन सेमीकंडक्टर डिजाइन स्टार्टअप्स के लिए फाइनेंशियल सपोर्ट जो उन्होंने ऐलान किया है उसके बारे में भी हम रोड शो करेंगे ताकि महाराष्ट्र बेस्ड स्टार्टअप्स सेमीकंडक्टर डिजाइन, माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स डिजाइन में भी उभरें और नए स्टार्टअप्स क्रिएट हों। जो हैं आज के स्टार्टअप्स वो भी थोड़ा एक्सपैंड करें और उसके लिए फाइनेंशियल सपोर्ट भारत सरकार देने के लिए तैयार है। महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं। पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे त्यांच्या समान मुलांसारखं असलं पाहिजे। म्हणजे उद्या जर समजा महाराष्ट्रामधला हा प्रकल्प जर समजा बाहेर गेला असता आणि समजा तो जर असं पकडा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं।
म्हणजे मला आजही गुजरातला गेलाय वगैरे, शेवटी देशातच आहे तो. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की जो प्रकल्प येतोय, जो बाहेर पडतोय, तो गुजरातला जातो. आणि मला असं वाटतं पंतप्रधानांनी म्हणून स्वतः याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातमध्ये जात असेल तर मग राज ठाकरे ज्या वेळेला महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळेला त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे? कोरोना केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई महापालिकेच्या 76 कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचं विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत. पालिकेनं शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय सभागृहांमध्ये केली होती. राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी कॅगनं दर्शवली आहे. लवकरच कॅगचं पथक महापालिकेत दाखल होईल, सूत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिकेची कॅगकडून चौकशी होणार आहे. 12,000 कोटींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे म्हणून ही चौकशी केली जाणार आहे. 76 कामं कॅगकडून तपासली जातील. कोरोना काळात विविध बाबींवर खर्च झालाय 3538 कोटी रुपये. दहिसर इथं अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना खरेदी करण्यात आली. याही प्रकरणाची चौकशी होईल. 4 पुलांच्या बांधकामावर 1496 कोटींचा खर्च झाला, हेही तपासलं जाईल. कोरोना काळात 3 रुग्णालयांमध्ये 904.84 कोटी रुपयांची खरेदी केली गेली. तिचा ताळमेळ बसतोय का हे बघितलं जाईल. शहरातील 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवर 2286.24 कोटींचा खर्च करण्यात आला, तोही तपासला जाणार आहे. 6 सांडपाणी प्रकल्पांवर 1084.61 कोटींचा खर्च झाला. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवर 1020.48 कोटींचा खर्च झाला. या सगळ्या अशा 76 प्रकरणांची चौकशी होईल. नाही, जे काय असेल ते त्याच्यामध्ये कॅगचं चौकशी होईल आणि जे काय असेल ते समोर येईल. परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो, कुठलीही चौकशी सूडबुद्धीने, आकसापोटी, राजकीय हेतूने केली जाणार नाही. त्यामध्ये पारदर्शकता असेल आणि त्यामुळे अहवाल चौकशी झाल्यानंतर, अहवाल आल्यानंतर पुढचं आपल्याला जे काही बोलता येईल. कॅग ऑडिट तर होतंच आणि मागणी केल्यावर तर वेगाने होईल. आणि मग या ऑडिटमध्ये जर काही दोष असतील, उणिवा असतील, काही चुका असतील किंवा भ्रष्टाचार असेल तर तो उघडकीस येईल. आणि त्यामध्ये मला वाटतं की कॅगचं ऑडिट हे करणं हे कायद्याच्या अंतर्गत गरजेचंच आहे. डीजेचे तंबू बांधणाऱ्या लोकांना महानगरपालिकेचं कोविड सेंटरचं काम कसं मिळालं, कुठले डॉक्टर्स पुरवण्याचं काम ज्या माणसाला मिळालं त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसताना त्याला काम कसं दिलं, मला असं वाटतं या सगळ्यामध्ये समाविष्ट होईल. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अकाउंट्समध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे, अकाउंट्समध्ये गोंधळ झालेला आहे, त्याची सुद्धा चौकशी कॅग करेल. त्याची सुद्धा आम्ही महानगरपालिकेला पत्र लिहून सांगितलेलं आहे की त्याची सुद्धा चौकशी व्हावी. त्या सगळ्याची चौकशी होईल. एवढं मात्र नक्की, कॅगच्या माध्यमातून वीरप्पन गँगचा एन्काउंटर 100% होणार आहे. गेल्या 2 वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅगमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले. कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नसलेल्या नवीन कंपन्यांना कोरोना काळात बीएमसीनं कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅगच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले. मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचं वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी, त्यांचे नियमबाह्य पद्धतीनं झालेले कामाचे वाटप हे सगळं चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे. यात दहिसर इथल्या जमिनीचा व्यवहार तसंच कार्यालयातील अधिकारी आणि राजकारण्यांचे कथित संबंध असलेल्या विक्रेत्यांकडून उपकरणं, औषधं, ऑक्सिजन खरेदी प्रकरणांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या 2 वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅगमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले.
यानंतर भाजपनं यावर घणाघाती टीका केली। मुंबई महापालिकेत सातत्यानं भ्रष्टाचार होत असून अनेक भूखंड व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलारांनी केला। दुसरीकडे शेलारांनी माजले होते बोके, कोरोना काळात खाऊन खोके अशी शेलक्या शब्दात विरोधकांवर टीका केली। चौकशा या सगळ्यांच्या होणार आहेत 28 नोव्हेंबर 2019 पासून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या काळातली, आणि म्हणून आम्ही याचं स्वागत करतो आणि या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, माजले होते ते बोके, माजले होते ते बोके, कोरोना काळात खाऊन खोके, माजले होते ते बोके, कोरोना काळात खाऊन खोके, त्या सगळ्यांची संपूर्ण चौकशी एकदम ओके। या तिन्ही प्रकल्पातला एकही भूमिपूजनाचा फोटो दाखवावा जो उद्धव ठाकरेजींच्या काळात झाला आहे, एखादं हस्ताक्षराचं MOU दाखवावं, एखादं सवलत देणाऱ्या त्या प्रकल्पाबद्दलचं सवलत करार दाखवावा, काहीही नाही। जो आलाच नाही तो गेलाच कसा, आणि हा केवळ राजकीय डाव आहे। राज्यांमध्ये स्पर्धा होते, त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र जो मागे राहिला त्याचं कारण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आहे। समोर दिसलेल्या टीजरवर प्रतिक्रिया देणं यात परिपक्व राजकारण आहे असं मी मानत नाही। राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो, त्यामुळे त्याची संबंधित माहिती मी त्यांना देईन। आणि आजच घोषणा झाली आहे, जे इलेक्ट्रॉनिक विषयातलं क्लस्टर पुण्यात रांजणगावला येईल, 4 महिन्यामध्ये जे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत याबद्दलही राज ठाकरेंनी अभिनंदन करावं असं मी त्यांना विनंती करीन। जागर मुंबईचा या कार्यक्रमामध्ये विकासाबद्दल, विकास विरोधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाबद्दल भ्रम, खोट्या गोष्टी पसरवण्याच्या विरोधात आणि अशा तुष्टीकरणाच्या बाबतीत समस्त मुंबईकरांना अवगत करण्याबद्दल जो नोव्हेंबरमध्ये आम्ही कार्यक्रम जागर मुंबईचा करतोय, त्याच्या आता बैठका सुरू झाल्या आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जनतेत उत्सुकता आहे। आजच 3 वाजता त्यातली एक बैठक सर्व विधानसभा अध्यक्षांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। SRA घोटाळ्यातील तुरुंगात असलेला आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय। किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत ट्विट करत सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे। दादर SRA घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे वरळी गोमाता जनता SRA मध्ये सख्खे शेजारी आहेत। दोघांनी असे आणखीन पण SRA घोटाळे केले आहेत। चंद्रकांत चव्हाण जेलमध्ये आहेत। किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन किरीट सोमय्यांची त्या तक्रार करणार आहेत असं कळत आहे। किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय। 30 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं। त्यावर किशोरी पेडणेकरांनी राजकीय आरोपांमुळे त्यांनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला असा दावा केलाय। राजकीय आरोपांनी माझ्या कुटुंबातील एक बळी घेतल्याचा आरोप पेडणेकरांनी केलाय। माझ्या सासूबाई वयोवृद्ध होत्या, जे काही गेल्या 4-5 दिवसामध्ये चालू होतं, त्यानंतर हा मृत्यू झालेला आहे। काय तुमचं एकूण म्हणणं आहे? माझा आरोपापेक्षा रिअल फॅक्ट आहे की त्या खूप डिस्टर्ब होत होत्या, कारण एकट्या राहत होत्या। त्यांचं स्वतःच्या घरावर खूप प्रेम आणि लग्न झाल्या दिवसापासून त्या इथेच राहिल्या। त्यामुळे माझी नणंद, ह्या छोट्या नणंद आहेत, त्या बाजूलाच राहतात। त्यांच्याकडे गेल्या तरी त्या परत लगेच येत होत्या आणि बातम्या बघून, म्हणजे त्या जास्तीत जास्त TV छोटा त्यांना दिलेला होता, कारण एकटा राहतात त्यामुळे TVच
त्यांचा मित्र होता, सगळं काही तो टी व्ही होता त्यांचा. त्यामुळे त्या बघत होत्या आणि त्या बघितल्यानंतर त्या खूप अस्वस्थ व्हायच्या. मी कालच्या 28 तारखेला शुक्रवारी मी त्यांना भेटून गेली. त्यांना सांगितलं, तुम्ही कुठलीही चिंता करू नका, काही होणार नाही. जे आम्ही संजय राऊतांच्या घरी जाते ना, ते ह्याच कारणासाठी जाते की त्यांच्या आई ह्या ओल्ड एजच्या आहेत आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर माझे काही काल आणि आजचे संबंध नाही. संजय राऊतांना मी बंधू म्हणते, तर त्यांच्या आईलाच भेटण्यासाठी मी जाते की आई नका घाबरू, जे आहे सत्यमेव जयते हे नक्की आहे. सत्यमेव जयतेला पण कधी कधी त्रास होतो, तसा आपल्याला त्रास आहे, पण तुम्ही घाबरू नका. तसं माझ्या सासूला मी 28 तारखेला येऊन भेटले. माझी मोठी नणंद पण होती माझ्याबरोबर, ह्यांच्या घरी गेली. ह्या पण सांगत होत्या की खूप चिंता करते ती, तुझी बातमी वहिनी ऐकली की ती सगळं खाणं पिणं पण सोडते. मग मी येऊन भेटले आणि कालच संध्याकाळी त्यांना आमच्या घरी घेऊन जायचं होतं. बरं, तुम्हाला काय म्हणायचं त्या सारख्या? त्या म्हणजे वहिनीबद्दलच विचारायच्या की असं का करतायत, मग तिला नेणार का कुठे पकडून, असं का नेतात पोलीस पकडून वगैरे असं म्हणायच्या. आता काल दुपारी पण विचारलं, मिस्टर टिफिन घेऊन आले ना तेव्हा विचारलं काय होणार नाही ना शुभांगीला, मी म्हणाली नाही नाही होणार, काही नाही होणार, वहिनी तशी व्यवस्थित सगळं हँडल करणार. मग असं का करतायत असं विचारत होती दुपारी. जे सरकार आहे, मूळचे सैनिक आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याकडेही आणि जे आता गृहराज्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यांनाही मी पत्र निवेदन देणार आहे. आणि मी निवेदन देणार आहे की बाबा हेच कोर्टात आहे, हेच पेपर कोर्टात आहे, मग परत परत किचड, आरोपांचा किचड का करताय आणि कोर्टाचा निर्णय लवकर मागा. ज्या पद्धतीने केलं जात आहे कोर्टात केस असताना पण, तर मी तयार आहे. जर्नलिस्ट गणेशसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कुठल्याही मृत्यूबद्दल असंवेदनशील वक्तव्य भारतीय जनता पार्टी करूच शकत नाही. दुर्दैवाने त्यांच्या परिवारातील कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याबद्दल आमच्या संवेदनाच आम्ही प्रकट करतो. पण या सगळ्याच्या आड चौकशीच्या फेऱ्यातून मला सोडवा अशा पद्धतीचा कुठलाही फौजदारी संहिता गुन्हा कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही. मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडतीये. MIG क्लबमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होतीये. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. राज ठाकरे आढावा घेत आहेत. आजची बैठक जी बोलवलेली आहे त्या पक्षाच्या ज्या इतर संघटना ज्या आहेत या संघटनांच्या संदर्भामध्ये गेली बरीच वर्ष ते काम करत आहेत आणि काही संघटनांमध्ये जे काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील आणि त्याच्या संदर्भात ते समजून घेणं, ऐकून घेणं आणि त्याच्यावरती त्यांना काही सोल्युशन्स देणं, तोडगा काढणं, याच्यासाठीची आजची बैठक आहे. तशी ती म्हटलं तर अराजकीय आहे आणि संघटनात्मक असल्यामुळे तसं बोलण्यासारखं काही नाही आहे. आत्ता साधारणपणे 27 नोव्हेंबरला पक्षाच्या मुंबईच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावला लावला आहे, बरोबर ना? गोरेगावला कुठे ते नेस्कोला तो 27 तारखेचा मेळावा झाला की बहुधा 28 तारखेला किंवा 29 तारखेला मी कोकणाच्या दौऱ्यावरती निघणार आहे. पहिला मी कोल्हापूरला जाणार आणि कोल्हापूरला देवीचं दर्शन घेऊन तिथून मग मी कोकणाच्या दौऱ्यावरती निघणार आहे. अनेक दिवसांपासून राजकीय विरोधात चर्चा आहे आपली एकनाथ शिंदे युती आणि या संदर्भात आपण एकनाथ नारा दिलेला आहे, पण मग परत काय प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये दीपोत्सवाचं उद्घाटन होतं आणि त्याला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी बोलवलं तिथे. यात काय गैर आहे का काही? प्रश्न असा मी उद्या म्हणजे कुठच्या फिल्मस्टारला बोलवलं असतं तर मग मी काय चित्रपट व्यवसायात जाणार असं होतं.